की मागणी आहे, कशा पद्धतीनं देवीचं दर्शन घेताना भाविकांना अडचण येत आहे? आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सर्वांना भेटण्यासाठी आलो आहे. मंदिर संस्थेची एक कवायत, देऊळ कवायत सेपरेट एक हे आहे, कायदा आहे. त्या कायद्याच्या अंतर्गत कलम 36 नुसार देवीच्या गावात फक्त पाळीवाला माणूस त्याच्या घरातलाच एक व्यक्ती यायचा हवा, इतर कुणी जाऊ नये असं कायदा आहे त्याच्या अंमलबजावणी आजपर्यंत होईल आहे. त्याच्या संदर्भात आलो आणि अभिषेकच्या वेळेस 2.5-3 तास भक्ताला दर्शन होत नाही, पुजारीची पाठ दिसते. मग आम्ही त्यांना त्याबद्दल साहेबा अवगत करता येईल. गेडाम साहेबांनी 2010मध्ये एक पत्र काढलं की पुजाऱ्यांनी बाजूला उभा राहून अभिषेक करावा, की त्या काळात भक्तांना पाठ दिसू नये पुजाऱ्यांची. म्हणून त्या संदर्भात आम्ही आज अवगत आहे की तो नियमाची अंमलबजावणी करावी. कारण मंदिर संस्थाचा जे विसर्गत पडलेला आहे त्यामुळे भक्तांना दर्शन होत नाही. मुखदर्शन आणि धर्मदर्शनला पाठ दिसते नाही, फक्त अभिषेक वेळेस त्यांना बाजूला उभा करावी अशी आमची विनंती आहे. ते अधिकृत ठरलेलं आहे, त्याप्रमाणे चालावं.